अतिशय मोठी बातमी आहे, कारण एक देश एक निवडणूक हे विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे। या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची देखील मंजुरी मिळाली आहे। केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल सोमवारी लोकसभेमध्ये हे विधेयक मांडणार आहे। एक देश एक निवडणूक या विषयावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने दिलेला अहवाल कॅबिनेटने याआधी मंजूर केलाय। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 62 राजकीय पक्षांशी संपर्क साधला। यातील 32 पक्षांनी एक देश एक निवडणुकीचं समर्थन केलं, तर 5 पक्षांनी मात्र याला विरोध केलाय। 15 पक्षांनी कोणतीच भूमिका घेतलेली नाहीये, तर एक देश एक निवडणूक हा मोदी सरकारच्या अजेंड्यावरील सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख विषय आहे। याचा अर्थ काय, तर एक देश एक निवडणूक पद्धत 2029 ला अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न महायुती सरकारचे सुरू। पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होतील। दुसऱ्या टप्प्यामध्ये 100 दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रयत्न आहेत। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असेल। नागरिकांना दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येणार आहे। एक देश एक निवडणुकीसाठी घटना दुरुस्ती सुद्धा आवश्यक आहे। घटना दुरुस्तीसाठी लोकसभेत 363 खासदारांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे।